खरं तर आज पंधरे गावामध्ये ही विजयाची सभा होती आणि या सभेचं आयोजन जे आमच्या पंधरे गावामधल्या सर्व तरुणांनी केलं. आमची वाजत गाजत मिरवणूक काढली. विजयी झालेल्यांचीही त्यांचाही सत्कार होता आणि लढणाऱ्या माणसांचाही सत्कार होता. त्यामुळे विचारमंचावर सर्वजण उपस्थित आहेत. तुम्ही सर्वजण बांधव इथं उपस्थित आहात. खरं तर संघमित्रानं सांगितलं की विजयाचं श्रेय असं विचारायचे की ओबीसी फॅक्टर चालला का वगैरे वगैरे. विजय हा लढणाऱ्यांचा होतो. विजय लढणाऱ्यांचा होतो. जो लढतच नाही, ज्याची भीडच रेटत नाही, त्याचा कसा विजय होणार? जो लढला, जो हिंमत दाखवतो, त्याला सर्वसामान्य माणसं, सर्वसामान्य जनता किंमत देते. याचं उदाहरण म्हणजे सत्कर वकील, याचं उदाहरण म्हणजे संघमित्रा, याचं उदाहरण म्हणजे काळूरामजी. 2 नंबरची मतं घेतलीत बरं का. विजयी झालेल्या उमेदवारापेक्षा त्यांच्या मताचं मूल्य जास्त आहे. कारण विजयी होण्यासाठी यांना काय काय करावं लागलं असेल? काळूरामजी, दादाला काय काय करावं लागलं असेल? बारामती बँकेतल्या कर्मचाऱ्यांना काय काय करावं लागलं असेल? काय काय करावं लागलं असेल? दिवसा जे करता येत नाही ते रात्री करावं लागलं असेल. काळूरामजी, तुम्ही काय केलं होतं का? करू शकतो का आपण? पण लढणाऱ्या माणसांनी 2 नंबरची मतं घेणं. आणि आता देवकाते साहेब, अमोलजी, तुम्ही आत्ता बोललात विरोधकांमध्ये एकमत व्हायला हवं होतं, बरोबर आहे का? देवकाते साहेब, आम्ही तुमच्या पाठीशी, तुमच्या म्हणजे तुम्ही पर्सनल घेऊ नका, पक्षाच्या पाठीशी या महाराष्ट्रामधला ओबीसी. आता बघा काय झालंय, काळूरामजींनी आता 8 तास घेतलेले आहेत. लोकलचे प्रश्न, बारामतीचे प्रश्न. आता मी जरा उभी तास घेतो, बरोबर आहे का? आता लोकलचं पंधरे गाव म्हणलं की कोकरे, पंधरे गाव म्हणलं की, बरोबर आहे का? कोण लढत होतं भाजपमध्ये पहिल्यांदा? भाजप या परिसरामध्ये आणला कोणी? आणला का नाही? कुठं आहेत आता? आता भाजपच्या सत्तेमध्ये सर्वात महत्वाचं पद कुणाकडे आहे? आणि तुम्ही उभं राहिलात, तुमचं अभिनंदन. की एका सत्ताधारी पक्षाचा, गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असणाऱ्या पक्षाचा तुम्ही एबी फॉर्म आणला, पण नेते आले नाहीत. हो, आम्हाला पण खूप वाईट वाटलं. पण काळूरामजी मात्र त्या बॅनरवरती एका बाजूला भुजबळ साहेबांचा फोटो आणि एका बाजूला लक्ष्मण हाकेंचा फोटो. मग आता देवकाते साहेब, आमचा फोटो जो छापतोय त्याचा प्रचार करायचा का नाही करायचा? आम्हाला लय वाईट वाटलं. आता देवकाते साहेबांना काय वाटेल? पण ही लढाई आत्ताच काळूरामजींनी सांगितली, ही लढाई नीतीची आहे. आता जातीची लढाई राहिली नाही. ही लढाई पातीची आहे, पातीची. पात धरायला लागेल आपल्याला. पात धरल्याशिवाय तुम्हाला मतदान, तुमचे समर्थक तुम्हाला तयार करावे लागतील. ठामपणे त्यांना विश्वास द्यावा लागेल. आम्ही बारामतीमध्ये नारळ फोडायला आलो होतो. मला असं वाटलं काळूरामजीनं अर्ज तर भरलाय, आता हे काळूरामजीचा अर्ज शेवटच्या दिवसापर्यंत राहणार का? अमोल सत्करांचा राहणार का? किंवा जे विरोधातनं लढतेत पोरं बिचारी, संघर्ष करतायत. अगोदर ओबीसीचा मोर्चा निघाला. मोर्चा निघाल्यावर आमच्यावरती गुन्हे दाखल झाले. मग त्या मोर्चामध्ये जेवढे सहभागी झाले होते ना, पप्पू मासाळने कुठला तरी वेश धारण केला होता, अमोल सत्करनी कुठला तरी वेश धारण केला होता. 4-5 पोरं लढली, 4-5 पोरं जिंकली. पप्पू मासाळ तर बिनविरोधच झाला. अरे म्हणलं, बघा, लढणाऱ्यांची दखल घेतली जाते. पंधरे गावामधल्या सगळ्या लोकांना माझं सांगणं आहे, पंधरे गावामध्ये आता झडपी पंचायती ओपन आहे माझ्या माहितीप्रमाणे. इथला झडपी मेंबरही ओबीसी बहुजनांचाच असला पाहिजे, पंचायती मेंबरही ओबीसी बहुजनांचाच असला पाहिजे, हे सांगायला मी इथं आलोय. मग आता लढायचं का नाही लढायचं हे तुम्ही ठरवायचं. लढायचं का नाही लढायचं? एक गरीबाचा पोरगा असू द्या, फटका असू द्या, पण नेटकं पाहिजे. काय पाहिजे? वाघमोडे साहेब, मतं देतात लोक, फक्त लढायला पाहिजे, लढायला. आता काळूरामजींनी इतिहास एवढा सांगितलाय, मी इतिहासात जात नाही, पण तुम्ही लढणारे होतात.
काळूरांजींनी सम्राट अशोक, चंद्रगुप्त मौर्य खूप अगोदरच्या राजांचा इतिहास सांगितला. मी तुम्हाला अलीकडचा इतिहास सांगतो. अलीकडचा हे राष्ट्रपती भवन आहे ना, राष्ट्रपती भवन आणि संसद भवन हे कोणाच्या जागेवर उभं आहे माहिती आहे का? कोणाच्या जागेवर? बापूराव होळकरांच्या जागेवरती उभा आहे. ज्या तख्तावरती सुभेदार मल्हारराव होळकरांनी 3 बादशहांना बसवलं. किती? 3 बादशहांना ज्या होळकरांनी त्या दिल्लीच्या तख्तावर बसवलं, ती रायसीना हिल्स ती होळकरांची आहे. आणि ती संसद ज्या रायसीना हिल्स वरती, ज्या सुभेदार मल्हारराव होळकरांच्या तलवारीच्या पातीवरती, धाकावरती जी रायसीना हिल्स उभी राहिली, जो लाल किल्ला उभा राहिला, जे संसद भवन आहे, ते संसद भवन आजही वाट बघते. भारत देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाली? तर त्या होळकरांच्या, त्या मल्हारराव होळकरांच्या, त्या मातोश्री अहिल्यादेवी होळकरांच्या भूमीमधून एक तरी एक तरी खासदार, आता अपिलिंग भाषेत बोलतो, एक तरी संसद सदस्य, एक तरी पार्लमेंट मेंबर त्या संसदेमध्ये येईल म्हणून गेल्या 70-80 वर्षापासून ते संसद भवन प्रतीक्षा करत आहे. पण त्याच सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहिल्यानगर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, नांदेड, एकही माईचा लाल आज त्या संसदेमध्ये पोहोचू शकत नाही. आता बघा, इथं आल्यानंतर मला इथल्या ग्रामपंचायतीचं एक लेटर माझ्या हातात आलं माझ्याकडं. मला वाटतं 1 वर्ष झालं या ग्रामपंचायतीने ठराव केलाय. ठराव काय केलाय? ग्रामपंचायत पंधरे ठराव काय केलाय तर अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्यासाठी काय मिळावा? जागा, निधी, काय मल्हार सृष्टी, अशीच मागणी आहे ना? मागणी आहे ना? दिली, मोजणी नाही केली. निधीचं तर अजून लांब, आणि सृष्टी उभारणार तर अजून लांब, आणि पुतळा उभारणार तर अजून लांब. आणि कोण आपण कोण? कोकरे. हा, आपण कोण? अरे मागतकरी कधीपासून झालो आपण? तुम्हाला पुतळाच उभा राहायचंय ना? तुम्ही फक्त इच्छा व्यक्त करा. तुम्ही फक्त हा संकल्प करा. लक्ष्मण हाके पंधरे गावामधल्या 100 माणसांना असा उभा करतो की हे सगळं स्मारक फक्त आपण आपल्या ताकदीच्या जोरावर उभं करू शकतो. याचं उदाहरण सांगू का? या तुमच्या गावापासून मी आज दुपारी मोडाळे गावामध्ये गेलो होतो. मोडाळे गावामधल्या लोखंडवाडी, तिथल्या गावातल्या मंदिरामध्ये बसून आपण बैठक केली. त्या बैठकीमधल्या त्या गावातल्या लोकांनी सांगितलं की या मंदिराचा जो जीर्णोद्धार झालाय, हा जो विकास झालाय, हा कुणाच्याही आमदाराच्या, खासदाराच्या किंवा कुठल्या ग्रामपंचायतीच्या, पंचायतीच्या अनुदानातून झाला नाही, तर हा आमच्या स्वतःच्या फंडातून झालाय. कुणी सांगितलं? मोडाळे गावच्या लोखंडवाडीवरच्या माने, जानकर, काय बरीच आडनाव आहे तिथले, कारंडे. अरे, आणि तुम्ही आम्ही पंधरे गावचे तालेवार मंडळी, तुम्ही आम्ही. आता इथं काय झालं? आपण अनुदान मागितलं पाहिजे, हे काही चूक केल्या का? तुम्ही चूक नाही केलेली, पण वाढपेच नाहीत ना तुमचे? आहेत का वाढपे तुमचे? आहेत वाढपे? वाढपेच नाहीत तर तुम्हाला वाढणार कोण? म्हणजे तुम्ही कधी काळी, आता काय काळूरामजी, तुम्ही सांगितलं 80%, मी ओबीसी करतोय, पण मला आता ओबीसी बरोबर आपल्याला मगाशी संघमित्रांनी मला म्हणजे आभार मानले त्यांनी. पण संघमित्रा हा लक्ष्मण हाके बीके कोकरेंच्या चळवळीतला, आणि कोकरेनंतर महादेव जानकर नंतर पडळकर, म्हणजे आम्ही सगळे सातकर, आम्ही सगळी मंडळी या गावातले पण खूप तरुण आहेत. इतिहास वेळेच बनवतात. इतिहास शहाणी माणसं बनवत नाहीत. शहाणी माणसांची भेडच रेटत नाही. हे लगा ते काय बोलत होतं. आता इथं जे उपस्थित आहेत सगळी मंडळी, हेच इतिहास घडवणार आहेत. आणि काळूरामजी, तुमचा नारळ फोडायला किती माणसं होती? सांगता सभेला किती माणसं होती? सांगता सभेमधल्या माणसांकडे बघून मी भाषण करत होतो मोठमोठ्यानं. आणि मी सांगता सभेत अमोलजी सांगितलं होतं, संघमित्रा तुझा विजय झालाय, आज मी इथं जाहीर करतो.
आम्हाला एवढे फोन आले, काय हाके सर दादाच्या विरोधात तिथं गेलाय, तुमचं महाराष्ट्रात नाव आहे, संघमित्र कुठं विजय होत असते का, आणि कुठं फिरताय काय राव, तुमचं महाराष्ट्रात नाव आहे. अरे म्हणजे ते लढतायत, त्यांचा हौसला वाढवणं, त्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करणं. आज संघमित्राला का आणलंय पंधऱ्याच्या या वाघाच्या गुहेमध्ये, कशाला आणले की आम्ही दादांच्या विरोधामध्ये जिंकू शकतो. हा विश्वास आहे का नाही विश्वास? याच्या अगोदर बोललो असतो तर म्हणजे अरे काय बोलते ती, त्या अगोदर तिथं अमकं तसंच बोलायचं, ती तमकं तसंच बोलायचं, मग ती तमकं तसंच बोलायचं, आणि आता हा केसर आलाय. आम्ही इथं अमोलजी सत्करणं घेऊन आलोय की अरे हा विजय झालाय. आता विजय झाला याच्यावर तर तुमचा विश्वास बसू शकतो की नाही? गावगाड्यामधली तुम्ही आम्ही माणसं जर एकत्रित आलो तर पंधऱ्याचा झडपीचा मेंबर आणि त्याचा गुलाल घ्यायला मी इथं तुमच्या पंधरे गावामध्ये आलो. तुमच्या हिताचा कायदा कुठं पंचायत समितीत लिहिला जातो का, जिल्हा परिषद मध्ये लिहिला जातो का? म्हणजे तुम्ही तिथं जायचं नाही असं नाही म्हणत मी, तिथं गेलं पाहिजे तुम्ही, कारण हा लोकशाहीचा पाळणा आहे पंचायत राजमध्ये. इथं जर तुम्ही विनिंग झाला, इथं जर तुम्ही निवडून आला, संघमित्र हे काही प्रॉडक्ट फक्त नगरसेवक नगरपालिकेत निवडून जाण्याचं नाही, काळूरामजी संसदेत जाण्याचं आहे. आमच्यात अनेक पोरं आहेत जी पोरं गावाच्या वेशीच्या बाहेर जाऊ शकली नाहीत, गावातल्या गावकीच्या भावकीच्या आणि सरपंच पदाच्या पंचायतीच्या राजकारणात अख्खी हयात अख्खी उमेद घालवून बसलेली आहेत, कारण त्यांना बारामतीच्या पलीकडे काहीतरी असतं याचं स्वप्नच त्यांच्या मनामध्ये द्यायला तुम्ही आम्हीच कमी पडलो असं म्हणूया आपण. आता दादांकडे कुठलं खातं आहे काळूरामजी? दादांकडे अर्थ खातं आहे. या अर्थ खात्यामधून महाराष्ट्राचं 7 लाख करोड रुपयाचं बजेट आहे. काळूरामजी, या महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजितदादा पवार झाल्यापासून, म्हणजे अगोदरच्या सरकारमध्ये सुद्धा आणि आत्ताच्या सरकारमध्ये सुद्धा झाल्यापासून सामाजिक न्याय विभागाचे जवळजवळ 7,000 कोटी रुपये, सामाजिक न्याय विभागाचे म्हणजे SC ST बांधवांचे 7,000 कोटी रुपये त्यांनी वेगवेगळ्या खात्यांना वळवले. आता ते झालं SC STचं, पण 7 लाख करोड पैकी OBC बांधव, आता इसकाटून सांगतो, पण मी याच सभेमध्ये इथं एक उदाहरण सांगितलं होतं. इथं पाठीमागे एक मला सभा तुम्ही माझा सत्कार केला होता, त्यावेळी मी सुद्धा हे उदाहरण सांगितलं होतं. ओबीसींची संख्या किती काळूरामजी? 50 ते 60%. देव का देव किल, आपण दादाला काय खातं दिलंय? आपण म्हणजे कोणी? भाजपनं. आणि 60% लोकांच्या सामाजिक न्याय हक्कांच्या योजनासाठी, ध्यान देऊ नाही का, सामाजिक न्यायाच्या योजनांसाठी. म्हणजे काय ते बी इसकाटून सांगतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी महामंडळ, परत महात्मा ज्योतिबा फुले आर्थिक विकास महामंडळ, उमाजी नाईक महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ, आणि आता तुम्ही सत्तेवर येताना वेगवेगळ्या जातीची मंडळ निर्माण केलेत, प्रत्येक जातीला मंडळ. त्या मंडळाला तर अध्यक्ष पण भेटला नाही, आणि अध्यक्ष भेटला नाही ते नाही, एवढ्या 50 ते 60% लोकांच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनासाठी 7 लाख करोड पैकी, म्हणजे 100% पैकी 60% लोकांच्या हक्काच्या योजनासाठी किती पैसे द्यावेत दादानी? किती टक्के? 60% लोकांच्या सामाजिक न्याय हक्काच्या महामंडळांना अनुदान किती, अनुदानाच्या रूपात किती पैसे द्यावेत? देवकाते साहेब, फडणवीस साहेबांना एक मेसेज पाठवा, 60% ओबीसींच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनासाठी 10%, 20%, 25%, 40% का 60% का 15% काहीतरी निधी पाहिजे का नाही पाहिजे? पाहिजे की नाही पाहिजे? किती देतं महाराष्ट्र शासन? किती बापूराव, किती? 10% नाही, 5% नाही, 4% नाही, 3% नाही, 2% नाही, 1%. लोकसंख्या किती ओबीसींची विजय एनटीची? 60%. बर, ह्यांना निवडून देणारी माणसं कोण? बारामती लोकसभेत मतदान करणारे कोण? अरे तुम्ही देता की नाही मत? निवडून कसे येतात?
60% ओबीसींना 1% बजेटरी तरतूद देणारं हे महाराष्ट्राचं शासन आहे आणि ते अर्थमंत्री अजितदादा पवार आहेत. सारथीला हजारो कोटी रुपये, सारथीला पुण्यासारख्या ठिकाणी सिम्बायोसिस कॉलेजच्या शेजारी बहुमजली इमारत, एखाद्या शेअर मार्केटच्या इमारतीला लाजवेल अशी इमारत, माझे मित्र मंगेश ससाने आणि आम्ही त्याच्यावरती बराच आवाज उठवला, हजारो कोटी रुपये. पण महाज्योती म्हणजे ओबीसी साठी महात्मा ज्योतिराव फुलेंच्या नावाने एक महाज्योती नावाची संस्था आहे, तिला खडकीला एक ऑफिस आहे, 1000 स्क्वेअर फुटाचं सुद्धा ऑफिस नाही. 200-250 कोटी रुपयाच्या पुढं निधी जात नाही. आता आम्ही किती बोलायचं काय, म्हणजे तुमच्या पोरांनी शिकायचं नाही. तुमची पोरं काय मागतात? स्कॉलरशिप. काल परवा जाहीररित्या अजितदादा बोललो, एका घरात म्हणजे 4-4, 5-5 पोरं PhDच्या स्कॉलरशिपसाठी PhD करतात म्हणले. ध्यान देऊन ऐका बरं का, सुशिक्षित मंडळी इथं बरीच बसलेली आहेत. अजितदादा पवारचं स्टेटमेंट काय होतं? महाज्योतीची पोरं आंदोलन करत होती, आम्हाला स्कॉलरशिप द्या. तुम्ही सारथीला स्कॉलरशिप दिली. सारथीच्या पोरांना वन टाइम एका टाइमाला 5-5, 10-10 लाख रुपये या अजितदादा पवारांनी सही करून सारथीच्या पोराच्या अकाउंटला जमा केलं. सारथीचं दायित्व अजितदादा पवारांनी स्वतःकडे घेतलं. पण महाज्योती आपल्या सावे साहेबांकडं, त्या महाज्योतीच्या पोरांना अजूनही स्टायपंड मिळालेला नाही. देवकाते साहेब, दादा काय बोललं? स्कॉलरशिपसाठी म्हटले 5-5 पोरं PhD करते ती म्हणले. आता एका घरातल्या 5 पोरांनी PhD करणं ही अभिमानाची गोष्ट का लाजिरवाणी गोष्ट? हा जबाबदारीने बोलायचं. अभिमानाची गोष्ट आहे का नाही? अरे तुझ्या पोरासारखी आमची पोरं दारूचा धंदा तर करत नाहीत. हा, किती लाख लिटर आहे पार्थ पवारच्या दारूच्या कारखान्याचं दिवसाचं उत्पादन किती आहे? कळलंय? तुम्ही कधी अभ्यास केलाय याचा? केलाय का कोणी? पार्थ पवार यांची जी काय कसली काय जॉन बास्को काय टँगो सांगायला का? हे तर सांगा, मोठं नाव तरी सांगा. 1 लाख लिटर उत्पादन आहे त्याचं दिवसाचं. बघा, चुकत असलं तर बाबा करेक्ट करा, मला काही लय असं वास्तव बोलायला आवडतं. हा, तुझ्या पोरासारखी आमची पोरं 500 रुपयामध्ये, काळूरामजी, महार वतनाची जागा 500 रुपयाच्या मोबदल्यामध्ये तरी घेत नाहीत. अरे आमच्या माणसांना तुम्ही DCC बँकेचं 15 लाखाचं कर्ज कधी दिलं नाही. दिलं असलं कुणाला 1-2 कोटी रुपये, कुणाला चिलिंग प्लांटला, वायनरी प्लांटला, काय ती गुळ कारखाना असतो त्याला काय म्हणायचं, गुराळाला कुणाला दिला असला तर हात वर करा, आणि दिला असला तर त्याचा इथं जाहीर सत्कार करू. आणि ज्यानं DCC बँकेचं कर्ज बुडवलंय त्याचा तर आपण घोड्यावरनच त्याचा सत्कार करू. अरे बँका बुडवायच्या ह्यानीच, तिजोरीच्या चाव्या त्यांच्या, आणि मग आपण काय मागायचं? आम्हाला कर्जमाफी मागायची, कर्ज मागायचं. माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, बरोबर आहे का? हात जोडून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आपला वाढप्या तिथं गेला पाहिजे कायद्याच्या सभागृहामध्ये. आपला वाढप्या दिल्लीला गेला पाहिजे. दिल्लीला कुठं गेला पाहिजे? दिल्लीला. कारण का? कशासाठी गेला पाहिजे? तुमच्या आमच्या हिताचा कायदा ज्या महाराष्ट्राच्या विधानसभेत लिहिला जातो, तुमच्या आमच्या हिताचा कायदा ज्या देशाच्या संसदेत लिहिला जातो, तिथं तुमचा आमचा एखादा कोकरे, एखादा हाके, एखादा काय आता काय देवकाते नाही ना तिथं. अरे काय तुमचं पडलंय त्यांना? तुम्ही मेंढरं राखताय का? तुम्ही ऊस तोडताय का? तुम्ही गोटा चालवताय का? नोकरी करताय का? स्कॉलरशिप काय पडलंय तुमचं? जिसकी संख्या जितनी भारी उसकी उतनी सत्ता में भागीदारी. अरे 15चा नेता कोण पाहिजे? कोण पाहिजे 15चा नेता? कुणाला तुम्ही नेता बनवता? आणि देवकाते साहेब, वकील साहेब, आमच्या मायावतीने भाजपच्या सहकार्य घेऊन सत्तेत गेल्या होत्या.
गेल्या होत्या का? गरज होती सत्तेची. माधव प्रयोगानं ओबीसी डीएनए म्हणणारा तुमचा पक्ष जबाबदारीने सांगतोय, मीडियाच्या समोर सांगतोय, पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये मूळ ओबीसी हद्दपार झालाय. गेल्या 2-4 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये आम्ही ओरडतोय, अरे तुमचं आरक्षण संपलंय, अरे तुमचं आरक्षण संपलंय, अरे तुमचं आरक्षण संपलंय. कोणाला तिकीट दिलेत माहिती आहे का? काळूरामजी, काढा याद्या सगळ्या पुण्यामधल्या. कोण एखादा धनगराचा कमळ घेऊन निवडणुकीला पुण्यात उभा राहिलाय का? संशोधन करा. का बोलतोय? तुमच्या आमच्या हक्क आणि अधिकाराचं, सामाजिक मागासांचं आरक्षण ओबीसी आहे. पण तिथं तिकीट कोणी घेतलेत? बालवडकर, जगताप, मोरे, पठारे, सातव, अजून मारणे, अंधेकर. दादाला कसं लागतात? नाही, दादाला सगळं लागतं. नाही, अरे पण मग काय चाललंय, काय नाही, बोलायचं का नाही बोलायचं? आमच्याकडे दुसरं काय आहे आता बाबा? बोललं पाहिजे संविधानाबद्दल, मताबद्दल. पंधरे गावामधून आम्हाला एकच विनंती आहे की पंधरे गावामधून ओबीसीचा झडपी मेंबर झाला पाहिजे, बहुजनांचा पंचायती मेंबर झाला पाहिजे. जागा राखीव आहे का माहित नाही, कुणाला रिझर्वेशन आहे मला माहिती नाही, ओपन. आपलाच माणूस निवडून आला पाहिजे. जो माणूस हिंमत दाखवेल, ह्याच्यापेक्षा अर्धी माणसं असू दे, आम्ही सभेला येणार. कारण आम्ही 50 माणसावर सभा घेतलेल्या आहेत बापूराव. त्यामुळं काळूरामजी आपल्याला हिंमत दाखवावी लागेल, पुढे यावं लागेल.